नमस्कार मित्रांनो, हे पहा आपलं फवारणं चालू आहे सोयाबीन. तर मित्रांनो, सोयाबीन काम फवारचं आज पंचमी आहे. पंचमीचं दुसरं काही काम जमत नाही, रान उखळायला जमत नाही, हे तुम्हाला माहीत असेल. पण शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कधी काय काम लागेल सांगता येत नाही. आमच्या इकडे लगातार 2-3 दिवस झाली झड होती. आता अचानक पाऊस उघडला आहे, तर म्हणलं सोयाबीन तरी फवारून घेऊन द्या. तर मित्रांनो, आता आपला इकडं पाणी छायाचा डबा राहिला होता, ती न्यायला आलो. आणि डबा घेऊन जातो आणि पाणी काढून ठेवतो. हे पहा, विहिरीला पाणी कसं आलं, बूम भरलं ते. पाणी इतकं आलं की विचारू नका, कारण की पाऊसच खूप झाला आहे. तर आज इकून तिकून फवारायला त्या टाईम भेटला आहे. सोयाबीन पहा, हे आपलं पलीकडलं सोयाबीन आहे. असं सोयाबीन डेंजर झालं आहे, मरणाचं भेव वाटायले. शेतकऱ्यांना इचू काट्याचं अशा बऱ्याचशा गोष्टीचं भेव असतं आहे. पण शेतकऱ्यांची मालाला भाव देत नाही सरकार. कारण की सरकारला वाटते जसे कंपन्यात पेनी, वह्या, पुस्तकं तयार होतात, तसंच हे सोयाबीन असो, कापूस असो, गहू असो, शेतकऱ्यांची माल कंपनीमधली तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या मालाला भाव देत नाही सरकार. हे पहा, सोयाबीन चांगलं आहे मित्रांनो, पण कधी काय निसर्ग आपत्ती होऊन किंवा पाऊस जास्त होऊन सोयाबीनला काय धोका होऊ शकतो. पाणी जास्त झाल्याने सोयाबीन खराब होऊ शकते आणि शेतकऱ्यांचं पीक समजा दमीद्वस्त होऊ शकते. तर मित्रांनो, तरी पण शेतकरी पीक विमा मागणी केली तरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. हे पहा, आपल्या औषधं फुलीचं आता विहिरीत जाऊन दुसऱ्या पाणी भरत आहे मी. पाणी भरतो, मग तुम्हाला लगेच कळेन. हे पहा, आपलं सोयाबीन कसं आहे. सोयाबीन एक नंबर आहे मित्रांनो. हे पहा, इथं पाण्याची कॅन फुलेली आहे आणि ही पहा, ही जुनी राजापंची. आता मी पाणी भरतो. पाणी भरताना काही व्हिडिओ काढता येणार नाही, तर लाईक, चॅनल सबस्क्राईब करून टाका.